समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कसे आहात? चला आज बनवणार आहे मी अक्रोडचा हलवा। तर चला लागूया तयारीला। अक्रोडचा हलवा करायला लागणार आहे आपल्याला अक्रोड आणि त्यात घालणार आहे मी थोडासा काजू, खवा आहे आणि दुधामध्ये कोको पावडर मिक्स केलेली आहे आणि दुधाची पावडर आहे, तूप आहे, साखर आहे। तर चला आता आपण लागूया तयारीला। अक्रोड आहे तो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग असे बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे। हा बारीक चिरलाय आणि काजू सुद्धा आपल्याला बारीक असं चिरूनच घ्यायचंय। अक्रोडचा हलवा बनवायचा मला एक लागेल भांड आणि त्याच्यामध्ये आपण घालायचं ते साजूक तूप। आता हे साजूक तूप वितळणार, ह्याच्यामध्ये आपल्याला तो अक्रोड जो चिरून ठेवलाय तो आपल्याला मंद आचेवरती म्हणजे त्या तुपामध्ये छान परतला गेला पाहिजे। आता हे बघा, साधारण इतपत तूप घातलेलं आहे। गॅस बारीक करायचा। आता हा अक्रोड आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। तूप आपल्याला लागलं ना की पुन्हा थोडं थोडं घालता येईल। अक्रोडाला तुपावरती परतलं ना की त्याला एक खमंगपणा येतो छान आणि तो जो अक्रोडचा हलवा बनतो तो एकदम असं मस्त खमंग असा लागतो। म्हणून मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। हा बघा आपला अक्रोड तुपावर परतला गेलेला आहे। अजून थोडासा परतायचा आहे। साधारण एक ब्राऊन कलर असा आला पाहिजे त्याला, इतपत आपल्याला छान व्यवस्थित त्याच्यामध्ये तुपावरती भाजून घ्यायचं आहे। थोडंसं अजून लागेल भाजायला, ह्याचा थोडा रंग बदलला पाहिजे। हा बघा आता हा भाजला गेला। आता याच्यामध्ये आपण चिरून ठेवलेला जो काजू आहे तोही घालून घ्यायचा आणि तोही जरा परतून घ्यायचा। त्याच्याच बरोबर हाही अजून जास्त परतला जाईल। परतून घ्यायचं पहिला पण। आता आपला काजू आणि अक्रोड तुपावर व्यवस्थित परतला गेलाय। आता यात घालायचं आपल्याला कुंडभर ही साखर। व्यवस्थित साखर आता मिक्स करून घ्यायची। याच्यामध्ये घालायचं आपल्याला दुधाची पावडर। ही दुधाची पावडर आहे वाटीभर। हे पण आपल्याला नीट सगळं मिक्स करून घ्यायचं। आता यात घालायचं आपल्याला खवा। तर खवा सुद्धा मला हा वाटीभर लागणार आहे। तूप नंतर घालायचं। खव्यामध्ये सुद्धा थोडासा तुपकटपणा असतो, म्हणून मग आधी हा नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मग बघायचं आपल्याला तूप लागणार असेल तर वरनं मग तूप आपल्याला घालावं लागेल। आता याच्यात घालायचं आपण कोको पावडर घालून ठेवलेलं दूध होतं ते आपल्याला घालून घ्यायचंय। दूध जर आपल्याला लागले जास्त तर आपण थोडंसं दूध आपण याच्यात घालू शकतो नंतर, पण फार घालायचं नाही। पातळ झालं तर मग तेवढं ते आटवत बसायला लागतं आपल्याला, म्हणून तर बघून घ्यायचं एवढं मी घातलेले। वाटलं तर घालायचं, नाहीतर तेवढं एक भांडभर पुरेस होतं असं वाटतं मला। हे बघा झालं व्यवस्थित पातळ। आता हे आपल्याला छान व्यवस्थित मंद आचेवरती आटवायचंय, कारण आपण जी साखर घातली आहे ना ती सुद्धा आपली आता हे दूध घातल्यामुळे ती विरघळणार आहे, म्हणजे ते पातळच होणार आहे। आपल्याला दूध एवढं बास आहे। चला हा बघा आपला हा अक्रोडचा हलवा
मस्त तयार झाला. थोडासा आता आटला की हा रेडी होईल आपला. बघा तुम्ही पण अशा पद्धतीने अक्रोड हलवा बनवून घरच्या घरी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येतच आहे. कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा की या पद्धतीने तुम्ही केलेला अक्रोड हलवा तुम्हाला आवडला का. रेडी झालेला आहे. गॅस बंद करते आणि आता हा काढून घेते. चला, अक्रोड हलवा रेडी आहे. हा बघा. आणि पुढचा व्हिडिओ बघायला रेडी राहा. चला पुन्हा भेटूया आपण. बाय.